आज होती अंगारकी संकष्टी म्हटल्यानंतर ना सगळीकडं आमच्या इकडं ना महाप्रसाद असतो गणपतीच्या मंदिरमध्ये. कुठल्या पण गणपतीचं मंदिर असू दे तिथं छोटं का होईना महाप्रसाद असतो. आणि आमच्या इकडं तर सांगली करमाळा म्हणून आहे, तिथे एवढा मोठा मंदिर आहे ना, तिथं लय मोठा महाप्रसाद पण असतो. संध्याकाळी त्याच तयारीमध्ये लागले. मी हे 9:30ला तयार होत होते, कारण की 10 वाजता म्हटलं तर जायचं होतं आणि 10 वाजून 8 काय 5 मिनिटांनी आरती व्हायची ती. त्या आरतीच्या आधीच आम्ही जायचं म्हणून ठरवलं होतं. तर इथं सगळे आम्ही तयार वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केला. फायनल काय असं म्हणजे तयार म्हणजे काय मेकअप वगैरे केला नाही, केस वगैरे विंचरून स्वतःचं थोडं टॉप वगैरे बदलून घेतला. मग नंतर आवरून आम्ही निघालो. आमची गँग बघितलं की नाही, छोट्या गँगच असते आमची. हिने आहे आमच्या शेजारी राहतात, त्यांना पण घेतलं होतं आम्ही. आमचे सासूबाई, आमच्या चिल्लर पार्टी जास्त मोठी. हे बघा एवढी मोठी भली मोठी रांग म्हणतात का नाही, तेवढी मोठी रांग लागलेली होती. हे आम्ही पण लाईनला उभारलो. आता आमच्या पाठीमागं पण खूप सारे लाईन होते. तर मस्त असं चुलीवरती स्वयंपाक बनवत होते. खीर, डाळ, वांग्याची भाजी, भात, मसाला भात, मस्त असं जेवण होतं. बघू शकता किती छान. आम्ही पण बसलो, त्या खाली बसूनच सगळे मिळून जेवायचं होतं. एक मस्त वाटलं जेवण, पण आम्ही पोट भरून असं जेवण वगैरे केलं. उपवास मात्र आम्ही तिथंच सोडून दिलं होतं, कारण घरात मोदक वगैरे करून निवद दाखवून गेलं होतं. ते काय मी शूट केलं नाही, खरं मला घ्यायचं होतं पण घेतलं नाही. हिजा दीदीसोबत भांडत होते, म्हणजे आराध्यासोबत भांडत होते, पाणी देत नाही म्हणून. कुठं जाईल तिथं भांडण काही कमी नाही ह्या दोघींचं. बघू शकता बॉटलसाठी सुद्धा भांडत होत्या. पाण्याला सुद्धा लाईन लागली होती. इथं भांडे वगैरे घासत होत्या लेडीज. आणि इथं आम्ही जेवण वगैरे करून निघालो. लाईक आणि सबस्क्राईब करा. चला बाय.